विरागनी प्रेझेंट्स पेन फ्रेंड. लेखक डॉक्टर गिरीश ओक. दिग्दर्शक कौस्तुभ गोडबोले. प्रकाश योजना अभिप्राय कामथे. नेपथ्य सर्व कलाकार. संगीत सुजीत सोमण. कलाकार पराग वर्तक, शुभंकर शुक्ल, प्रिया मुळे. विरागनी प्रेझेंट्स पेन फ्रेंड. मिस फ्लाविया फर्नांडिस इथंच राहतात का? हो. आपण? मी ऑल्विन रॉड्रिक्स, सेंट्रल जेलचा जेलर. मला मिस फ्लाविया फर्नांडिसना भेटायचं होतं. मीच आहे फ्लाविया फर्नांडिस. हो, नावामागं मिस असल्यामुळे जरा घोळ झाला. नो, इट्स ऑल राईट. पण माझ्याकडे काय काम होतं? मी आपला फार वेळ घेणार नाहीये. हे माझं आयडी कार्ड. नाही, ते ठीक आहे. पण आत्ता काय काम काढलं माझ्याकडे यावेळी? आपण जरा आतमध्ये बसून बोललो तर जास्त बरं होईल नाही का? आय एम सॉरी. प्लीज प्लीज कम इन. थँक्यू. हॅव अ सीट. थँक्यू. तुम्ही इथं एकट्याच राहता का? हो, म्हणजे तशी एकटीच. आणि तुमचे मिस्टर? नाही आहे. आय मीन आय एम अनमॅरिड. हो. काहीतरी घोळ होतोय. कारण का पत्ता तर इथलाच आहे, पण तुम्ही तशा दिसत नाही. एनिवेज, मग इथे फ्लो नावाचं कोणी राहतं का? आय मीन तुमची पेईंग गेस्ट वगैरे? फ्लो म्हणजे फ्लाविया. अहो, ती माझी भावाची मुलगी. ती इथंच राहते. त्याने तिला माझंच नाव ठेवलंय. पण तिच्याकडे तुमचं काय काम आहे? फ्लो इथेच राहते तर? हो, इथंच राहते. म्हणजे तशी ती जाऊन येऊन असते. भारी जीव आहे तिचा माझ्यावर. अहो, सगळ्या मित्रमैत्रिणींना हाच पत्ता देऊन ठेवलाय. आणि इव्हन फोन नंबर देखील. दिवसभर नुसता फोन खणखणत असतो. कुठे आहे फ्लो, कधी येणार आहे, स्केड्यूल काय, दिस अँड दॅट. कंटाळा येतो अगदी मला उत्तर देताना. आत्ता कुठे आहे ती? आत्ता ती गेली ना मैत्रिणीकडे, वीकेंड आहे म्हणून. हो, ओके. मला जरा तिची इन्फॉर्मेशन पाहिजे होती. आय मीन ती काय करते, कुठे जाते वगैरे. ठीक आहे. सहा वर्षापूर्वी माझा भाऊ गेला एका अपघातात. आणि त्या धक्क्याने त्याची बायकोही गेली. हो, आय एम सॉरी टू हिअर दॅट. फ्लो एकटीच राहिली. मी तिला घेऊन आले. तेव्हापासून ती माझ्याकडेच असते. आर्किटेक्ट आहे ती. म्हणजे काम असलं ना साईटवर की जाते बाहेर, अदरवाईज इकडेच असते. गोड मुलगी आहे अगदी. आणि खूप हुशार देखील. अहो, तुम्ही काय करताय? कंटिन्यू. बिझी असते ती. गेला महिनाभर एका कामात अडकली होती. अगदी कंटाळली होती. म्हणून मीच तिला म्हटलं की अगं मैत्रिणीकडे जाऊन ये वीकेंडला, बरं वाटेल म्हणून गेली आहे. वय काय तिचं? आता येत्या जुलैमध्ये 24 लागेल. आणि मित्रमैत्रिणी कितपत आहेत? हो, चिक्कार आहेत. तेच तर सांगत होते तुम्हाला मी. आय मीन कसे आहेत? ॲज इन संगत चांगली आहे का? व्हॉट डू यू मीन मिस्टर रॉड्रिक्स?
काय म्हणण्याचा अर्थ काय आहे तुमचा? तिनं जे उपद्व्याप करून ठेवलेत ते ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा हाच प्रश्न विचाराल. उपद्व्याप म्हणजे काय? काय केलंय का जॉन? काय केले तिने? सुमारे 2 वर्षापासून डॅनियल पॉल कलाट नावाच्या इसमाशी तिचा पत्रव्यवहार सुरू आहे. डॅनियल पॉल? कोण आहे डॅनियल पॉल? नाही, ह्यात असं वावगं असं काही नाहीये आणि आय एम शुअर तुम्हालाही ते माहिती असणारच आहे. अहो मला काहीच माहिती नाहीये. कोण आहे डॅनियल पॉल आणि काय लिहिलंय तिने पत्रात एवढं? हे बघा, तुम्ही मला नीट सांगा, अशी अर्धवट माहिती देऊ नका. आय एम गेटिंग वरीड. काय झालंय? शांत व्हा मिस फर्नांडिस, शांत व्हा. या डॅनियलने एखाद्या पेनफ्रेंड मॅगझिन मधून तिचा नाव पत्ता मिळवला असेल. यु नो, अशी मॅगझिन्स हल्ली फार बोकाळली आहेत. एकाकी लोकांचा जगायचा तेवढाच एक आधार देखील आहे. पण अशा मॅगझिन्सचा गैरवापर करणारे लोक सुद्धा आहेत. असो, तर तुमची फ्लो या डॅनियलला गेल्या 2 वर्षापासून पत्र पाठवते आणि डॅनियल सुद्धा अगदी नियमितपणे उत्तर देतोय. त्याच्याविषयी माझं काहीच म्हणणं नाहीये, पण काय? अहो म्हणजे झालंय काय? नीट सांगा. मिस फर्नांडिस, हा डॅनियल पॉल कलाट तुरुंगामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. काय? तुरुंगात आहे आणि फ्लो त्याला पत्र लिहिते? काहीतरीच काय? असं होणंच शक्य नाही. इट्स नॉट पॉसिबल. मॅडम, हेच खरंय. हा डॅनियल एका खुनासाठी जन्मठेप भोगतोय आणि तो खून त्यांनी 17 वर्षाचा असताना केलाय. खरं तर त्याला फाशीच व्हायची, पण त्याच्या वयाचा विचार करून जन्मठेप झाली आणि तेव्हापासून तो माझ्याच तुरुंगात आहे. आता असेल एक 28-29 वर्षाचा. एक मिनिट. डॅनियल जन्मठेपेचा कैदी आहे आणि फ्लो त्याला तुरुंगात पत्र लिहितीये? काहीतरीच काय? अहो अशा खुनी माणसाच्या नादाला फ्लो कशाला जाईल? छे. दोष तिचा नाहीये, तिच्या वयाचा आहे. ह्या अशा वयामध्ये मुलांना काहीतरी थ्रिल हवं असतं. जगावेगळं काहीतरी करायची उर्मी असते त्यांच्या मनामध्ये आणि मग त्यातूनच ती अशी भरकटतात. म्हणूनच मी मगाशी तुम्हाला विचारलं की तिचे मित्रमैत्रिणी कसे आहेत. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती आता स्वतः आर्किटेक्ट आहे. याचा अर्थ ती स्वतः कमावती देखील आहे. त्यामुळं अशा वयात मुलांना काहीतरी विचित्र करायची पुष्कळ हौस असते. मिस फर्नांडिस, हे कागद आम्हाला डॅनियलच्या सेलमध्ये सापडले. बघू. फ्लोने लिहिलेली ही पत्र आहेत डॅनियलला. आणि हा फोटो तुमच्या भाचीचाच आहे ना, फ्लोचा? हो, हा तिचाच फोटो आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय? हो, फ्लो काय करून बसलीस तू? हे मला वाटलं नव्हतं या थराला जाईल होईल. काय आहे मिस्टर रॉड्रिग्स? शांत व्हा मिस फर्नांडिस, शांत व्हा. अशा वेळेस मुलांना जर आपण प्रेमाने समजावून सांगितलं तर अशी भरकटलेली मुलं ताळ्यावर येतात. फक्त अशा वेळेस त्यांना धाकाची नाही तर प्रेमाची गरज असते. त्यामुळं तुम्ही जर फ्लोला अगदी प्रेमाने समजावून सांगितलं तर आय एम शुअर फ्लो तुमचं नक्की ऐकेल आणि हवं तर मी समजावून सांगेल तिला. आणि तिच्या पत्रावरून मला चांगलं माहिती आहे दॅट फ्लो इज अ व्हेरी सेन्सिबल अँड लवेबल गर्ल. म्हणजे तुम्ही म्हणताय की ही सगळी पत्र फ्लोने लिहिली आहेत डॅनियलला? हो. नाही हो, मला नाही खरं वाटत. फ्लो असं पण. मॅडम, तुरुंगातली सगळी पत्र सेन्सर होतात आणि मी ही सगळी पत्र व्यवस्थित वाचलेली आहेत. आणि फ्लो एका पत्रामध्ये किती अगदी प्रेमाने लिहितीये.
डिअर डॅनियल, दोन ध्रुवांवर दोघे आपण. कधी घडेल रे आपले मिलन? मी नेहमी आपल्या मिलनाची स्वप्न रंगवत असते. मला माहित आहे तू माझ्यासाठी काय वाटेल ते करशील, पण त्याच्यावरती विश्वास ठेव. त्याच्या न्यायालयात दे रे, पण अंधेर नाही. समाजानं जरी तुला शिक्षा दिली असेल तरी तो नाही देणार, मीही नाही देणार. मी तुला देईन फक्त प्रेम, आधार, मायेची ऊब. सध्या तरी आपल्या दोघांमध्ये ही जी दरी आहे ती या पत्रभेटेनेच भरून काढूयात. आपला हा पत्रव्यवहार हीच सध्या माझ्या जीवाचा एकमेव विरंगुळा आहे. निदान आपल्याला पत्र टाकता येत आहेत हेही नसे थोडके. आणि शेवटी लिहिलंय, तुझ्या माझ्यातलं अंतर सुद्धा तुझ्या माझ्यातला दुवा आहे. ही माझी कल्पना नाही तर हा माझा दावा आहे. तुझीच फ्लो. काय बोलणार? हो, माझा तर विश्वासही बसत नाहीये फ्लो हे असं काम करेल. इतकी साधी सालस समंजस मुलगी आणि हे खरंय. मुलांचं ना कधी कधी काही कळत नाही आपल्याला. त्यांच्या मनात काय चाललंय याचा पत्ताच लागत नाही. आपल्या डोळ्यासमोर एक वागतात आणि आपल्या मागे हे असं. पण तुम्ही म्हणता यात काही वावगं नाहीये, राईट? मग ठीक आहे, मी तिला समजावेन. म्हणजे आता मला समजावायलाच लागेल तिला. पण तुम्ही आता इथे येण्याचं कारण काय? म्हणजे मला फक्त एवढं सांगायला आलाय तुम्ही? नाही, मी तुम्हाला अजून धोक्याची आणि महत्वाची गोष्ट सांगितलेलीच नाहीये. धोक्याची? कोणती? तुमची फ्लो त्या डॅनियलला जन्मभर जरी पत्र लिहित असली असती तरी आमची काहीच हरकत नव्हती. कारण का, ती सगळी पत्र आम्ही सेन्सॉर करणारच होतो. पण आता परिस्थिती बदलली आहे. बदलली म्हणजे काय? डॅनियल तुरुंग फोडून पळालाय. काय? काय बोलताय तुम्ही हे? मग आता काय? मिस फर्नांडिस, हा डॅनियल ज्या जन्मठेपेसाठी शिक्षा भोगतोय, अगदी त्याच शिक्षेसाठी त्यांनी परत एक खून केलाय. बापरे! त्यांनी आमच्या एका गार्डला मारलंय आणि तो पळालाय. तुरुंग फोडून पळाला? पण मग यात फ्लोचा काय दोष आहे? म्हणजे तिने कुठे त्याला मदत केली पळायला? तुम्हाला कळत कसं नाहीये मिस फर्नांडिस? तो आता तुरुंगातून पळालाय याचा अर्थ त्याला लपून राहायला एखादी सोयीस्कर जागा हवी असणार आहे आणि पैसे देखील हवे असतील. त्यामुळे तो इथंच येणार आहे. इथे? हो. इथे? नाही, इथे कशाला येईल तो? तुम्ही काहीतरी काय बोलताय? उगीच काहीतरी बोलून मला घाबरवू नका हो. इथे येण्याचं काय कारण आहे त्याचं? तो जाईल ना, त्याच्या घरी जाईल, मित्राकडे जाईल, नातेवाईकांकडे जाईल. इथे कशाला येईल तो? काय बोलताय तुम्ही? आम्ही त्याची सगळी माहिती काढली आहे. त्याला नात्याचं असं कोणीच नाहीये. त्याचे आई वडील देखील कित्येक वर्षापूर्वी वारले. अर्थात तो त्याच्या ओळखीच्या एखाद्या एरियात जाऊ शकतो जिथली त्याला माहिती वगैरे आहे. पण आम्ही त्या एरियामध्ये ऑलरेडी पाळत ठेवली आहे. त्यामुळं तो इथं येण्याची शक्यताच सगळ्यात जास्त आहे. त्यातून त्याला फ्लोला भेटायचं असणार आहे. कारण तुमची फ्लो हीच अशी एक व्यक्ती आहे जी त्याला सहारा देऊ शकणार आहे, लपवू शकणार आहे. So why don't you try to understand, Miss Fernandez, and please cooperate with us. Cooperate?
म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? मी पकडायचंय त्याला, त्या खुन्याला? आर यू किडिंग मिस्टर रॉड्रिक्स? ते काय कोंबडीचं पिल्लू आहे का पकडलं आणि टाकलं टोपलीत? तुम्ही काय बोलताय? नॉनसेन्स. टेक इट इझी मिस फर्नांडिस. मी काय सांगतोय ते ऐकून तरी घ्या. काय ऐकायचं तुमचं? म्हणजे या वयात तुम्ही मला पकडण्याची आणि त्याला पकडण्याची अपेक्षा कशी करताय? मी कसं करू शकणार आहे? हे बघा, तुम्ही एक काम करा प्लीज. आता तुम्ही ना पोलिसांना फोन करा आणि माझ्या घरावर वॉच ठेवा. हे बघा, तो इथं येता कामा नये. त्याने मला काही केलं म्हणजे तो खुनी माणूस आहे. चोर नाहीये साधा. प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तुम्ही करताय का फोन? नाही तर मी करते. मिस फर्नांडिस, बसा. कारण का आम्ही हे सगळं ऑलरेडी केलेलं आहे. तुमच्या घरावर चारही बाजूनी अगदी सक्त पाळत आहे आणि शिवाय या घराकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवरती आमची साध्या वेशातली माणसं देखील आहेत. पण तरी सुद्धा डॅनियल समजा जर इथं आलाच तर काय करायचं हेच तर सांगायला मी इथं आलोय. सो प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड अँड कोऑपरेट विथ अस. हवं तर मी तुम्हाला तुमच्या सेफ्टीची पूर्ण गॅरंटी देतो. मग तर झालं. आर यू शुअर? येस मिस फर्नांडिस. ठीक आहे. घाबरायला झाले जरा. आय कॅन अंडरस्टँड. मिस्टर रॉड्रिक्स, प्लीज मला सांगा मी काय करायला हवंय? सांगतो. मुळात डॅनियलला तुमच्याकडून मित्रत्वाची अपेक्षा असणार आहे, शत्रुत्वाची नाही. कारण का तुम्ही त्याच्या लाडक्या फ्लोच्या आत्या आहेत. त्यात त्याला फ्लोला नक्कीच भेटायचं असणार आहे. त्यामुळे तो तुम्हाला काहीच करणार नाही. शिवाय तो घाबरलेला असणार ह्यातही शंका नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही जरा शांततेनं त्याला हँडल केलं तर आपण त्याला इथे व्यवस्थित ट्रॅप करू शकतो. हँडल करायचं म्हणजे? तो जर या एरियात आलाच तर तो इथे घेण्यापूर्वीच आम्ही त्याला पकडू. आणि ऍक्च्युली तीच पॉसिबिलिटी जास्त आहे, पण त्यामध्ये रिस्क पण तेवढीच आहे, तो परत निसटून जाण्याची. त्यापेक्षा तो जर इथे आला या घरात तर त्याला आपण व्यवस्थित पकडू शकू. इथे? हो. म्हणजे परत त्याला मीच पकडायचंय, हो ना? मॅडम, इट विल बी व्हेरी इझी. मी तुम्हाला एक फोन नंबर देतो. तुम्ही फक्त त्या फोनवरती फोन करा आणि तुम्ही फोन केलात की काही क्षणातच आम्ही इथं येऊ आणि त्या डॅनियलला पकडू. इट विल बी ॲज इझी ॲज दॅट. फोन? तुम्ही म्हणताय तेवढं सोपं नाही होय. इथे मी साध्या जुरळाला घाबरते आणि हा तर चालता बोलता खुनी कैदी, तो पण फरारी सुट्टा. इथे या घरात मी एकटी आहे. तुम्ही म्हणता तो आला तर मी तुम्हाला फोन करायचा त्याच्यासमोर? अहो काय बोलताय? मला तर सगळं कळेनासच झालंय. कुठून या फ्लोला ही अवदसा सुचली आणि त्या खुन्याला पत्र टाकले तिने? अरे काय गरज होती? नसते उपद्व्याप. येऊ दे तिला, आता बघतेच. मिस फर्नांडिस, आय कॅन अंडरस्टँड की तुमच्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचं किती प्रेशर आलं असणार आहे. हो म्हणजे पण तुम्ही जरा थोडंसं शांततेनं आणि हुशारीनं घेतलं तर एका पळून गेलेल्या कैद्याला पकडून देण्यातच तुम्ही मदत करणार आहात. अँड आय थिंक दॅट्स अ व्हेरी गुड डीड. डोंट यू थिंक सो? ओके, ठीक आहे. मला आता हुशारीने आणि सबुरीने घ्यायलाच पाहिजे, नाही का? राईट. मिस्टर रॉड्रिक्स, ऑल राईट. मी तयार आहे तुम्हाला मदत करायला. थँक गॉड. आणि आम्ही तुमच्या संपर्कात आहोतच. दर अर्धा तासाने आम्ही तुम्हाला फोन करू. Okay. आणि तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही आम्हाला नक्की फोन करा. ठीक आहे. दिस इज माय कार्ड. ह्याच्यावरचा फोन नंबर मात्र नीट लक्षात ठेवा.
आणि काही वाटलं तर आम्हाला लगेच फोन करा. ओके, बरं. यू बी केअरफुल अँड टेक केअर. मी आता निघतो, मला अजूनही बरीच काम आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू. बाय द वे, फ्लो ज्या मैत्रिणीकडे गेलीये ती इथंच कुठे राहते का? आय मीन जवळपास? हो, इथंच राहते. म्हणजे कारने गेलो ना तर 20 मिनिटाच्या अंतरावर. मला तिचं ॲड्रेस देता का? ऍड्रेस? हो. नाही, ऍड्रेस कशाला हवाय? अहो, तुम्ही तिला फोन केला तर ती घाबरेल ना. किंवा तुम्ही म्हणताय की त्याचं तिच्यावर प्रेम आहे, तिचं पण आहे, तर मग ती इथंच येईल आणि मग सगळा घोटाळा होईल. नको, मी नाही देणार तुम्हाला पत्ता. तुम्ही तिकडे जाणार असाल ना तर मी पण तिकडेच येते. कारण सर रॉड्रिक्स, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. माझा फ्लोवर किती जीव आहे. हो, ती लहान मुलगी आहे, इनोसंट गर्ल आहे. तुम्ही तिला सगळं याच्यात पाडू नका ना. कॅन वी हँडल इट असेल्स? ॲक्च्युली यू आर राईट. सॉरी, माझ्या हा पॉईंट लक्षात नव्हता आला. फ्लोला काही कळू न देणं सगळ्यांच्या हिताचं आहे. तुम्ही तो फोन नंबर मात्र नीट लक्षात ठेवा आणि काही लागलं तर नक्की फोन करा. हो, ठीक आहे. यू बी केअरफुल अँड टेक केअर. ऑल द बेस्ट. थँक्यू. इज ऑल वेल? हो, ठीक आहे सगळं. तुम्हाला कदाचित काही करावंच लागणार नाही आणि त्याआधीच आम्ही त्याला पकडू. बट स्टील यू बी केअरफुल. ओके? हो. गुड. ठेवतो मी. हो. थँक्यू. मी तुम्हाला काही करणार नाही. मी केलेला 2 खुनांवर नका जाऊ मॅडम. मला माहितीये मी असा फरारी जास्त वेळ राहू नाही शकणार आहे. मला पोलीस कुठल्याही क्षणी अटक करतील, अगदी पुढच्या क्षणी सुद्धा. मॅडम, म्हणून म्हणतोय माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. तुम्हाला माहित नाही आमचा एकमेकांवर किती जीव येते. मी खूप प्रेम करतो फ्लोवर. मॅडम प्लीज मला तिला एकदा बघायचं. मॅडम प्लीज. राम राम.
लागली होती. तिच्याच आठवणीत तुरुंगातून बेभान होऊन पळत सुटलो. तो गाड नेमका मध्ये आला. पण मी काय करू मॅडम? मॅडम प्लीज, शी इज ओनली माय लास्ट होप मॅडम. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. एकदा मॅडम, एकदा भेटूच ना. ती घरी नाहीये. नाहीये म्हणजे तुम्ही खोटं बोलताय मॅडम माझ्याशी. नाही, ती घरी नाहीये. तू जा, ती घरी नाहीये. मॅडम असं नका करू. मी अक्षरशः तुमच्या समोर भीक मागतो मॅडम. मला एकदा तिला बघायचं प्लीज. तू तिला विसरून जा ना, प्लीज विसरून जा. माझी फ्लो अगदी फुलासारखी नाजूक आहे रे. तुझ्या सोबत राहिली तर तिचं आयुष्य नासून जाईल. प्लीज तू विसरून जा तिला. तुझं तिच्यावर प्रेम आहे ना? हो हो मॅडम. तुला आवडते ना ती? हो. अरे बघ, तिच्या आयुष्याची नासाडी झालेली तुला कसं बघवेल? हे बघ, तिचं जर भलं व्हावं असं तुला वाटत असेल ना, तर तू तिला विसरून जा आणि निघून जा. लहान आहे रे, लहान आहे माझी फ्लो. तू निघून जायत ना, निघून जायत ना. काय म्हणालात? लहान? लहान? लहान तर मी सुद्धा होतो. मी सुद्धा होतो लहान. पहिला खून केला तेव्हा. खून म्हणजे काय नव्हतं माहित मला. तू केला आणि पकडला गेलो तेव्हा कळालं मी केलेला तो खून. आणि त्यासाठी होते ती शिक्षा. का केला मी खून माहितीये? फक्त 500 रुपयांसाठी. खरं नाही वाटत आहे ना? तो खून केला तेव्हा मला माझ्या डोळ्यासमोर काहीच दिसत नव्हतं. दिसत होतं ते फक्त माझे आजारी वडील आणि ती परिस्थितीने खंगलेली बिचारी आई. मला आई म्हणाली, अरे खोड्यासारखा वाटलाय, बाहेरदा पैसे कमाव. नाहीतर मीच जाते बाजारात, करते माझ्या अमृता लिला आणि वाचवते माझं सौभाग्य. कानात कुणीतरी गरम शिशाचा रस होता, तसे ते शब्द माझ्या कानात गेले. राग आला खूप मला. मी तसाच घरातून बाहेर पडलो, चालत सुटलो. तिथे मला एक माणूस दिसला. टॅक्सीतून उतरत होता तो. मला काहीच दिसलं नाही. दिसलं तर त्याच्या हातातलं पाकिट नोटांनी भरलेलं. आणि ते आईचे शब्द कानात तसेच घुमत होते. मी त्याच्याकडे गेलो, त्याला विनंत्या केल्या, त्याला माझी परिस्थिती सांगितली, पण नाही. छिडकारलं मला त्याने. झोकांड्यात निघालेला साला प्यायलेला होता तो. पण मी त्याचं पाकिट घेतलं आणि पळालो. पण एका नाल्यात अडकलो मी आणि पडलो. तोही पडला. मी मागे बघितलं तर तो उठत होता. मला लक्षात आलं तो उठला तर माझ्याकडे येणार, माझं पाकिट घेणार, माझे सगळे पैसे जातील. त्या क्षणात मला काही कळालं नाही. मी जवळचा एक मोठा दगड घेतला आणि कलिंगड फुटावं तसं त्याचं डोकं फुटलं. मला काहीच लक्षात आलं नाही. ते पाकिट घेऊन घराच्या दिशेने धावत सुटलो.
घराजवळ आलो. खूप खूप गर्दी होती. त्या गर्दीत गेलो. पण मला आईचा आत्मा रडल्याचा आवाज ऐकू आला. माझे वडील गेले. माझे वडील गेले. मॅडम, म्हणून म्हणतो खूप भोगलोय हो मी. माझ्या सगळ्या जखमांवर तुमच्या फ्लोनी एक हळुवारपणे फुंकर घातली मॅडम. तुम्हाला कळत कसं नाही मॅडम? मॅडम मला प्लीज एकदा तिला भेटू द्या मॅडम, प्लीज. ठीक आहे, तू शांत हो. तुझ्यासाठी मी तिला बोलवते. पण तू मला एक प्रॉमिस कर की तिला भेटलास की आल्या पावली निघून जाशील. हे बघ, तिला तू स्पर्श देखील कर. नाही मॅडम, असं करू नका मॅडम. अरे मला तिला एकदा फक्त एकदा हात लावू द्या मॅडम, प्लीज. ठीक आहे, बस तू, मी बोलवते. हॅलो. हॅलो. हा मॅडम बोला. मी फ्लोची आत्या बोलतीये. फ्लो आहे ना तिथं, तिला भेटायला तिचा एक मित्र आलाय. पाठवता का तिला? डॅनियल तिथं आहे का? तो जर तिथं असेल तर फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या. हो, आत्ताच पाठवता का तिला? तुम्ही त्याला बोलण्यात गुंतवून ठेवा, आम्ही पोचतोच आहे तिथे. हां, ठीक आहे. पोलिसांना कळवलंस ना? नाही, मी नाही कळवलं. तुला काय मूर्ख समजलीस? भिका मागितला तुझ्या समोर. तुझ्या चांगल्या लोकांची ना वाईटच वागलं पाहिजे म्हातारे. मी तुला काही मदत करू शकत नाही. तू जा इथं. मला काय मूर्ख समजलीस? विश्वासघात केलास तू माझा. विश्वासघात. पोलीस येतील कधी, पण तू जा. म्हणजे तू पोलिसांना कळवलंस ना? म्हातारे मी तुला आता जित्तीच ठेवणार नाही. म्हातारे कुठे जाणार आहेस? 2 खून केलेत मी. तिसरा तर अजिबात जड नाही जाणार मला. तुला पोचूनच जाईन मी म्हातारे. कुठे असेल? त्याला लगेच हॉस्पिटलला घेऊन जा, नाहीतर तो वाचणार नाही. मॅडम, आय कॅन अंडरस्टँड तुमची आता मनस्थिती काय असेल, पण तुम्ही दाखवलेल्या धैर्याबद्दल खरंच तुमचे खूप धन्यवाद. आय थिंक यू हॅव डन अ व्हेरी करेजियस जॉब. मिस्टर रॉड्रिक्स, मला आता काही बोलायचं नाहीये. प्लीज लिव्ह मी अलोन. आय अंडरस्टँड. थँक्यू मॅम.
डिअर डॅनियल, दोन ध्रुवावर दोघे आपण, कधी घडेल रे आपले मिलन? डॅनियल, अरे किती किती वेडा आहेस तू. मला भेटायला, मला बघायला तुरुंग फोडून आलास आणि चक्क एका माणसाला मारून टाकलास. पण तुला यात काही झालं असतं म्हणजे मी काय केलं असतं? मला सगळं सांगितलंय आत्यानी. डॅनियल, पण मी तुला एक गोष्ट सांगितली तर तू मला निर्दयी, पाषाण हृदयी असं समजणार नाहीयेस ना? खरं सांगू, मला खूप आनंद झालाय तू परत पकडला गेलायस याचा. कारण तू तर पकडला गेलायस म्हणजे तुरुंगात जाणार. आपल्याला हा पत्रव्यवहार चालू ठेवता येईल ना मग. मी तुला पत्र लिहीन, माझ्या भावना व्यक्त करीन, प्रीती संदेश पाठवीन. अरे आपल्या दोघांचा जीवाचा विरंगुळा असणारी, आपल्या जगण्याचं कारण असणारी, उत्साह देणारी ही प्रेमपत्रच तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत ना. हो ना डॅनियल, हो ना? मी तुला पत्र लिहीन आणि तुझ्या उत्तराची आतुरतेने वाट बघीन. पाठवशील ना मला उत्तर डॅनियल? पाठवशील ना मला? अरे तुझ्या माझ्यातलं अंतर हाच तर तुझ्या माझ्यातलं दुवा आहे. आणि ही माझी कल्पना नाही, हा माझा दावा आहे. तुझीच पेन फ्रेंड फ्लो. तुझीच पेन फ्रेंड फ्लो.